हॅलो नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच योजना दूत या भरतीसाठी कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे। मित्रांनो संपूर्ण काही डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे बिना स्किप करता। व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आता पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं विसरू नका। चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण आपले व्हिडिओ सुरू करा। तर मित्रांनो याची वेबसाईट याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, तिथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे। या पुढे काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आता तुम्हाला एक ऑप्शन दिसतंय ते म्हणजे स्थानचं, तर या स्थानवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो आपण जसं या ठिकाणी स्थान म्हणजे ठिकाणावरती क्लिक केलं आहे, आता आपल्यासमोर जे काही सर्व जिल्हे आहेत ते सर्व आपल्यासमोर ओपन स्वरूपात आले आहे। मित्रांनो या ठिकाणी आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकता किंवा तुम्ही इतर कोणत्या पण जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकता, या ठिकाणी कोणतेही बंधन नाही। तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी मी एखादा जिल्हा निवडतो, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये योजना दूतसाठी किती जागा ह्या निघालेल्या आहेत। तर मित्रांनो मी आता संबंधासाठी एक जिल्हा सिलेक्ट केला आहे, तो म्हणजे सातारा। तर या ठिकाणी आपण जसे साताऱ्यावरती क्लिक केलं आहे, आपल्यासमोर सातारा जिल्ह्यामध्ये ज्या ज्यागा निघाल्या त्या सर्व जागा आपल्यासमोर ओपन स्वरूपात आलेल्या आहेत। तर मित्रांनो आता सर्वात प्रथम तुम्हाला काम करायचं आहे, म्हणजे ते कसं प्रकारे अप्लाय करायचं आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला योजना दूत या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी एक बाब लक्षात ठेवा, ती म्हणजे तुम्हाला रोजगार.महास्वयं वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन असणं खूपच गरजेचं आहे। मित्रांनो माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं आहे, त्यामुळे मी आता डायरेक्ट अप्लाय करणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करणं खूपच गरजेचं आहे। व मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रसुद्धा या ठिकाणी बसली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अप्लाय करण्यामध्ये काही अडचण होणार नाही। तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं अजूनही वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे आपण यापूर्वी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आहे एकदम व्यवस्थित करू शकता। परंतु ज्यांचं आता रजिस्ट्रेशन झालं आहे तर त्यांना जॉब अप्लाय करायचा आहे, परंतु त्यांना खूप जास्त अडचणीचा सामना करावा लागेल, ते म्हणजे वेबसाईटही चालत नाही। तर मित्रांनो माझी वेबसाईट चालत नाही, परंतु मी तुम्हाला समजण्यासाठी व्हिडिओ एकदम फास्टमध्ये केला आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे। तर मित्रांनो अशा काही पद्धतीने आता मी आता डायरेक्ट अप्लाय करणार आहे। या ठिकाणी आता मी माझं लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करणार आहे। जसे आता लॉग इन होईल माझ्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे। या ठिकाणी आता तुम्हाला साईडला वेगवेगळ्या प्रकारचे मेनू बार दिसतील। या ठिकाणी तुम्हाला जॉब अप्लाय करण्यासाठी 3 नंबरलाच एक ऑप्शन दिसते, ते म्हणजे जॉब CMYPKY ट्रेनिंग सर्च। तर या मेनूवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जसंही त्या मेनूवरती क्लिक करताल आता तुमच्यासमोर वेबसाईटचा अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे, ज्यामध्ये आता तुम्हाला कळणार आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी जागा निघालेल्या आहे आणि तुम्हाला तुमचा क्रायटेरिया आहे की नाही बसत असेल तर तुम्हाला अप्लाय हा डायरेक्ट करता येणार आहे। मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला समोरच एक अप्लायचं बटन दिसतंय, ते अप्लायच्या बटनावरती तुम्ही जसे क्लिक करताल तुमचं डायरेक्ट अप्लाय होणार आहे, परंतु तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला डायरेक्ट अप्लाय करता येणार, इथे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। मित्रांनो या ठिकाणी आता तुमचं जसे जॉब अप्लाय होईल त्यानंतर तुम्हाला असं काही कोणता क्रायटेरिया नाही, ज्यामध्ये तुम्ही असं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही फक्त 5 जॉबसाठी अप्लाय करू शकता, 10 जॉबसाठी अप्लाय करू शकता। मित्रांनो इथे तुम्ही अनलिमिटेड जॉबसाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला जिथे अप्लायचे बटन दिसतंय तिथे तुम्हाला ते दाबायचं आहे आणि तुमचं जर क्रायटेरिया बसत असेल तर तुम्हाला नक्कीच ते बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुमचा जॉब हा अप्लाय होणार आहे। त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला परत एकदा मागायचे, मागल्यानंतर तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसेल जॉब स्टेटस चेक। मित्रांनो तुम्हाला जसे जॉब स्टेटस चेक व बटनवर जाताल आता तुम्हाला कळणार आहे की तुमचं जॉब अप्लाय झाला की नाही, ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जॉब अप्लाय करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी इतर कोणत्याही बाबीसाठी जर काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता। मी नक्कीच तुम्हाला पर्सनली रिप्लाय देणार आहे आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे। त्यामुळे मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे, जेणेकरून मित्रांनो आपल्याला एक मोटिवेशन हे मिळत जाईल। तर मित्रांनो भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार।